फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळून जातात. आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला, एकनाथ शिंदेंचं जशाचं असं प्रत्युत्तर. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे आपल्या अखत्यारीत असलेले विभाग दुसऱ्या मंत्र्यांकडे सभागृहात उत्तर देण्यासाठी विभागून देतात, त्याप्रमाणे आता उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांनी सुद्धा आपले विभाग दुसऱ्या मंत्र्यांना उत्तरे देण्यासाठी दिले आहेत. सरकारच्या या भूमिकेला विरोधी पक्षातील नेते जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी तीव्र विरोध दर्शवलाय आणि या मुद्द्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सभागृहात उपस्थित होते. मात्र सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने अखेर या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहातून थेट सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला. सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय की आज आम्ही सभागृहावर बहिष्कार टाकला. एक नवीन प्रकार या सरकारच्या काळात सुरू झाला आहे. हे मिंदे स्वतःच्या खात्याचा अभ्यास करत नाहीत, उत्तरे देता येत नाही आणि म्हणून दुसऱ्या मंत्र्यांवर जबाबदारी देतात. हे झालं तरी मंत्री उत्तर देतात. फेकनाथ मिंदे उत्तर द्यायला घाबरतात आणि पळून जातात. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही मंत्र्यांनी पळ काढला नाही की जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही. जी खाती रडून घेतली त्याला त्याबाबत उत्तरं द्यायला हवी. अध्यक्ष हे खोटं बोलले, ते रेकॉर्डवर गेलं आहे, हे रेकॉर्ड करून काढावं असंही त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.